हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात उंच 5 धरणे जे त्यांच्या विशाल आकारामुळे लाखो करोडो लिटर पाणी साठवून ठेवतात। पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच 5 धरणे कोणती आहेत? चला तर या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊया। आणि नंबर 1 चे धरण तर कदाचित तुम्हालाही माहिती असेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरू करूया। तर यामध्ये 5व्या स्थानी आहे तोतलाडोह धरण। हे धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ पेंच नदीवर बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची सुमारे 74.5 मीटर असून 1989 मध्ये धरण पूर्ण झाले। या धरणाचा उपयोग सिंचन, पिण्याचे पाणी आणि 160 मेगावॅट जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरील हे धरण निसर्गरम्य परिसरासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे। तसेच हे पक्षी निरीक्षणाचे देखील एक मुख्य केंद्र मानले जाते। या धरणामुळे नागपूरसह आसपासच्या पाणी पुरवठ्याला मोठा आधार मिळतो। तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात असल्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांनाही आकर्षित करते। आणि या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 44 TMC इतकी आहे। त्यानंतर 4थ्या क्रमांकावर येतो भंडारदरा धरण। अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यामध्ये स्थित असलेले हे धरण राज्यातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात उंच धरण आहे, जे प्रवरा नदीवर 1926 मध्ये बांधण्यात आले, ज्याला महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक धरणांपैकी एक मानलं जातं। या धरणातील पाण्याचा उपयोग सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी केला जातो। धरणाच्या परिसरातील आर्थर लेक, करंदा धबधबा आणि सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना वर्षभर आकर्षित करत असते। भंडारदरा धरणाचे पाणी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील हजारो हेक्टर शेतींना अत्यंत महत्त्वाचे आहे। पावसाळ्यात धरणातून सोडले जाणारे पाणी आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्य हे मनाला भावून जाण्यासारखे आहे, जे लोकप्रियतेच्या बाबतीतही पुढे आहे। आज अनेक लोक हे धरण पाहण्यासाठी कित्येक लांबून येतात। त्यामुळे अकोले तालुक्यातील हे भंडारदरा धरण एक पर्यटन स्थळ सुद्धा बनलेलं आहे। आणि पाणी साठवण्याची क्षमता 11 TMC तर उंची 82.2 मीटर आहे आणि जलविद्युत निर्मिती क्षमता 10 मेगावॅट आहे। त्यानंतर नंबर 3 वर येते मध्य वैतरणा धरण। महाराष्ट्रातील सर्वात उंच धरणामध्ये या धरणाचा 3रा क्रमांक लागतो, जे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर 2012 मध्ये वैतरणा नदीवर बांधण्यात आले। मध्य वैतरणा धरणामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्याला मोठा आधार मिळतो आणि भविष्यात वाढती पाण्याची गरज भागवण्यात या धरणाची महत्त्वाची भूमिका आहे। या धरणाला बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबईला पाणी पुरवणे आहे। तसेच या धरणाचा वापर सिंचनासाठी देखील केला जातो। हे धरण RCC तंत्रज्ञानाने बांधलेले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक आहे। आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना म्हणून या धरणाची ओळख आहे। महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनात मध्य वैतरणा धरणाचे मोठे महत्त्व आहे। तसेच पावसाळ्यात धरण परिसरातील निसर्गरम्य दृश्य आणि जलाशयाचे सुंदर दृश्य यामुळे अलीकडच्या काळात पर्यटकांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। या धरणाची उंची जर पाहायला गेलं तर 84 मीटर आणि पाणी साठवण्याची क्षमता 19 TMC आहे। त्यानंतर 2ऱ्या क्रमांकावर येते भातसा धरण। 1977 मध्ये ठाणे जिल्ह्यात भातसा नदीवर बांधण्यात आलेले हे धरण राज्यातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच धरण आहे। 1977 मधील हे धरण आजही राज्यातील सर्वात उंच धरणामध्ये आपलं नाव 2ऱ्या स्थानी कायम ठेवून आहे, ज्याचा वापर मुख्यत्वे मुंबई उपनगराला पाणी पुरवण्याचा आहे। याशिवाय धरणाच्या पाण्याचा उपयोग सिंचन आणि औद्योगिक क्षेत्रातही केला जातो। त्यामुळे या धरणाला राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या धरणांपैकी एक मानलं जातं। पावसाळ्यात या धरणाचा जलाशय आणि परिसरातील हिरवाई मनमोहक दिसते। भातसा हे धरण महाराष्ट्राच्या जलसंपदा व्यवस्थेत एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो। या धरणाची उंची 88 मीटर तर पाणी साठवण्याची क्षमता 8 ते 10 TMC इतकी आहे। आणि आता नंबर 1 पाहण्याआधी असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। तर पहिल्या क्रमांकावर येते कोयना धरण। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण हे राज्यातील सर्वात उंच तसेच सर्वात मोठे धरण आहे। 1954 ते 1963 मध्ये हे धरण सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आले। कोयना हे धरण प्रामुख्याने जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असून येथील कोयना हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, ज्याची वीज निर्मिती क्षमता तब्बल 1960 मेगावॅट आहे। तसेच या धरणातील पाण्याचा उपयोग सिंचन व पिण्यासाठीही केला जातो। शिवसागर हा जलाशय या धरणामुळे निर्माण झालेला राज्यातील सर्वात मोठा जलाशय आहे। सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे कोयना धरण अभियांत्रिकी दृष्ट्या उत्कृष्ट नमुना मानला जाते। या धरणाची उंची 103 मीटर तर पाणी साठवण्याची क्षमता 105 TMC आहे। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील सर्वात उंच 5 धरणे। बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।